नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं वाचन करत आहोत. कर्ण यामधील 7वा उपभाग. स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय? मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं. कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती. फुलांनी सजविलेली वळणदार आकाराची, टणक पण लवचिक धनुकलीची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळत होतो. दिसेल त्या वस्तूंवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो. स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदानं टाळ्या पिटीतच मी जागा झालो होतो. एके दिवशी सकाळी मी शोण नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो. शोण तर त्या दिवशी फारच आनंदात होता. अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फार भाग्याची गोष्ट. तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज, झाडांच्या फांद्यांची एकमेकांवर घासून होणारी करकर, झऱ्याची नाजूक खळखळ, प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढलेल्या वेलींची अविरत सळसळ या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं. त्याचं वर्णन न थकता तो घटकान घटका करी. मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे, कारण तिथं सूर्यदेवांचं ओझरतही दर्शन होत नसे. मग माझं मन उगाचच अस्वस्थ होई. तिथं उगाचच कोंदटल्यासारखं वाटे. शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करी. मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं नि मोकळं वाटे. आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीन कुठल्या कुठं क्षणात दूर पळून जाई. त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो. अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. शोण माझ्या मागोमाग येतच होता. जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो. शोणही माझ्या मागोमाग लागलीच आला. खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंद्याला टेकवून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला. समोरच्या इतस्ता वाढलेल्या शराच्या कुरणात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता. त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं. आपली ऐटदार शिंग टवकारून ते आमच्याकडं पाहू लागलं. शोणाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्यानं लागलीच मला विचारलं, दादा, ते एकटंच सांबर या कळपात कसं रे आलं असेल? मी तरी काय उत्तर देणार होतो. काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो, वाट चुकली असेल रे त्याची. नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला. पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं नि उठून दिसतंय नाही. पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला सापडलं नाही. त्या सांबराकडं पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला. मला त्या सांबराची ऐटदार शिंग फारच आवडली होती. मी जाता जाता सहज कानांना हात लावला. माणसल कुंडलं हाताला लागली. मीही त्या ऐटदार सांबरासारखा दिसत असेन का या माझ्या कुंडलांमुळं? एक विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं, पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही. एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं, शोण आणि मी सख्खे भाऊ आहोत, मग त्याला का नाहीत कुंडलं? क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलांकडं पाहत ती गप्पच बसली नि मग भानावर येत म्हणाली, ते मला विचारू नकोस, तुझ्या तातांना विचार. हे सांगताना ती गोंधळली होती. मी तसाच बाबांच्याकडं गेलो. त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला, पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं. ते म्हणाले, गंगामातेलाच विचार त्याचं कारण, तीच कधीतरी तुला देईल त्याचं उत्तर. मी विचार करू लागलो, गंगामाता याचं उत्तर कसं बरं देईल? नदीला का कधी बोलता येईल? छे, ही मोठी माणसं अशी का वागतात? लहानांशी ती असं का बोलतात? त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो. येणाऱ्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला. एकट्या माझ्याच कानात कुंडलं का? पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही. जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं. लहानांना अज्ञातात ठेवणं एवढीच ती करीत असावीत, नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोणाला विचारला. शोणा, खरं सांग,
तुला का नाहीत कुंडलं? त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो. तो म्हणाला, मलाही ते माहीत नाही. मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात. रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात. त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तांबसर गालावर पडलेला असतो. उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या. मी अवाक होऊन त्यांच्याकडं पाहू लागलो. तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं. माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात 2 माणसल कुंडलं होती. इतकंच नव्हे तर ती प्रकाशत होती. मलाच ती का मिळाली होती? कोण आहे मी? शोनाचे दोन्ही खांदे गदागदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं, शोना, कोण आहे मी? माझ्या डुलणाऱ्या कुंडलांकडं शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला, माझा मोठा भाऊ वसुदादा. त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले. त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. मी समोर पाहिलं. सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं. धन्यवाद.